भोगी निमित्त पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा करण्यात आली। महिलांकडून अभिषेक करण्यात आला। संक्रांतीच्या भोगी सणाची सुरुवात करण्यात आली। संक्रांती दिवशी पंढरपुरात महिलांची मोठी गर्दी असते। या निमित्त रुक्मिणी मातेच्या नित्योपचारात बदल करण्यात आले। सकाळपासूनच वाढावासा खरेदी करून रुक्मिणी मातेचा मानवासा करण्यासाठी बाजारात देखील महिलांची मोठी गर्दी होते। तर विठ्ठल मंदिरात फक्त महिलांना पदस्पर्श दर्शन तर पुरुषांना मुखदर्शनाचा लाभ मिळणार आहे। येवला शहर म्हटलं की राज्यात उत्सव प्रेमी शहर म्हणून ओळखलं जातं। मकर संक्रांत हा सण तर येवल्यात पतंग उडवून साजरा केला जातो। संक्रांती निमित्ताने 3 दिवस शहरात पतंग उडवले जातात। पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पतंगमय झाले असून पतंगोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील बालकांपासून युवक युवती, पुरुष, महिला व वृद्ध पण पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन घेत असतात। भोगीच्या दिवशी या पतंगोत्सवाला सुरुवात झाली आहे।